मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम सध्या आमच्या सोबत आहे. अमितजी, आज दुसऱ्या दिवशी पण ठाकरे बंधूच्या मुलाखतीच्या व्हिडिओ समोर आले आहेत. त्याच्यामध्ये भाजपवर, मोदीजींवर आणि खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलेत. काय सांगणार? ही एक नवीन पद्धत सुरू झालेली आहे की स्वतःच पेपर लिहायचा, स्वतःच तो पेपर सोडवायचा, स्वतःच्याच लोकांना समोर बसवायचं, त्यांच्याकडनं प्रश्न विचारायला लावायचे आणि स्वतःच उत्तरं द्यायची. आणि त्यामुळे दुसरे कोणी आता यांना बोलवत नाहीयेत मुलाखती करता आणि त्यामुळे स्वतःच्याच लोकांना समोर बसवतायत आणि प्रश्न विचारायला लावतायत आणि त्याच्यातनं उत्तर देतायत आणि जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. मला असं वाटतं की गेल्या 25 वर्षामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेवर राज्य करत असताना उद्धव ठाकरेंनी केलेलं एक काम दाखवावं. मी वारंवार गेले 2 महिने त्यांना चॅलेंज करतोय की 25 वर्षामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेवर राज्य करत असताना मराठी माणसासाठी, मुंबईसाठी किंवा मुंबईकरांसाठी केलेलं एक काम त्यांनी दाखवावं. अजूनपर्यंत बाकीच्या इतर सर्व गोष्टींवरती ते चर्चा करतात, परंतु 25 वर्षामध्ये महानगरपालिकेमध्ये बसून केलेलं एक काम ते अजूनपर्यंत दाखवू शकलेले नाही आहेत. मला असं वाटतं की हेच त्यांचं सगळ्यात मोठं अपयश आहे. पण उद्धव ठाकरे म्हणतात की आमच्या कामाच्या क्रेडिट घेताना जन्माला कसाला आलात. अर्ध्या रात्रीत जरी तुम्ही मुंबईकरांना झोपेतनं उठवलं आणि विचारलं की अटल सेतू कोणी केला, कोस्टल रोड कोणी केला, मेट्रो कोणी केली, मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरा कोणी लावले, किंवा वरळीतल्या बीडडी चाळीतल्या मराठी माणसाला 560 फुटाचं घर कोणी दिलं, किंवा अभ्युदय नगरचा विकास पुढे कोण करत आहे, मुंबईतल्या अनेक म्हाडा लेआउट्स मधला विकास कोण करत आहे, अर्ध्या रात्रीत सुद्धा मुंबईकर झोपेतून उठून सुद्धा हे म्हणतील की हे भाजपा महायुती करत आहे, हे देवेंद्र फडणवीस साहेब करत आहेत. आणि त्यामुळे दुसऱ्याचं पोरगं स्वतःच्या मांडीवरती बसवल्याने ते पोरगं आपलं होत नसतं आणि त्यामुळे अशा प्रकारच्या काहीतरी खोटा वल्गना करण्यापासून त्यांच्याकडे दुसरं काही काम उरलेलं नाहीये. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे की देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित केला. ज्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतात, ज्यांच्या उमेदवाराचा प्रचार बॉम्बस्फोटाचे आरोपी करतात, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या रशीद मामूला जे आपल्या पक्षामध्ये प्रवेश देतात, मॉलेस्टेशन आणि फोर्जरीचे आरोप असणाऱ्या मुलतानीला जे आपल्या पक्षामध्ये प्रवेश देतात, उमर खालिदच्या प्रती जे सहानुभूती व्यक्त करतात, ते अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करतात. याच्यापेक्षा मोठी दुसरी कुठली हास्यास्पद गोष्ट असू शकत नाही. राज ठाकरे यांनी सांगितले की मोदी मोठे झाले म्हणून अदानी मोठे झाले आहेत असा टीका त्यांनी केली. मग राज ठाकरे त्यांच्या घरी का गेले? मग राज ठाकरेंनी त्यांना आपल्या घरी का बोलवलं? मग राज ठाकरे अनेक उद्योगपतींच्या घरी आणि ते ज्यांच्यावरती आक्षेप घेतात त्या सुद्धा उद्योगपतींच्या घरी जातात, त्यांना आपल्या घरी बोलवतात, त्यांना आलिंगन घालतात, त्यांचं आपल्या घरामध्ये स्वागत करतात. मग ही दुटप्पीपणाची भूमिका नाही का? ही ढोंगीपणाची भूमिका नाही का? जर एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या वृत्तीला जर आपला विरोध असेल, मग आपण त्यांना आलिंगन का घालताय? आपण त्यांना निमंत्रण का देताय? आपण त्यांचं स्वागत का करताय? आणि त्यामुळे पूर्णपणे दुटप्पी आणि ढोंगीपणाची भूमिका हे दोघेही घेत असून आपण बघतो की यांच्या पोरांना यांनी बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकवलं आणि इतरांना सांगतात मराठी शाळेमध्ये पाठवा. यांची पोरं शाळेमध्ये जर्मन आणि फ्रेंच शिकतात आणि हे आपल्याला मराठीचे धडे देतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ढोंगी आणि दुटप्पी हे दोनच शब्द या दोघांनाही लागू होतात. भाजपला मोदी आणि ईव्हीएमची मस्ती आहे असं राज ठाकरे यांनी म्हटले. हे बघा, आपण जिंकलो तर ती लोकशाही आहे आणि आपण हारलो तर ती ईव्हीएम किंवा वोट चोरी आहे. ही अशा प्रकारची रडगाण्याची भूमिका हे सगळेच विरोधक घेत आहेत. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल, उबाठा असेल किंवा राज ठाकरे असतील, अशा प्रकारचं स्वतःला अपयश मिळालं, जनतेने आपल्याला घरी पाठवलं, जनतेने आपलं समर्थन आपल्याला नाही दिलं, जनतेने आपला कौल आपल्याला नाही दिला आणि त्यामुळे अशा प्रकारच्या काहीतरी खोट्या वल्गना करायच्या. आणि मला असं वाटतं की 16 तारखेला होणाऱ्या मोठ्या पराभवाच्या वेळेला आपण काय स्पष्टीकरण दिलं पाहिजे याची कुठेतरी तयारी आता हे दोघे जण करू लागलेले आहेत. मराठी मतं फोडण्यासाठी शिंदेचा वापर करतायत भाजपवर असा आरोप केले आहेत उद्धव ठाकरे. मराठी मतं ही आता उद्धव ठाकरेंकडे राहिलीच नाही ना, कारण उद्धव ठाकरेंनी हिरवी चादर आपल्यावरती ओढवून हिरवा चष्मा लावलेला आहे. त्यामुळे संपूर्ण मराठी मतदार हा त्यांच्यापासून दूर गेलेला आहे. यांनी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली ज्या क्षणी दिली
त्या क्षणी मराठी माणसाने यांच्याकडून पाठ फिरवलेली आहे आणि मराठी माणूस एकसंधपणे भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या पाठीशी उभा आहे. भाजप वनजोटा पक्ष आहे, त्यांना पुरं होत नाही म्हणून आमच्या पलवतात, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केले. हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये स्वतंत्रतेच्या नंतर असं एकमेव उदाहरण आहे की एखादा व्यक्ती मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरती बसलेला असताना त्याच्या पक्षाचे 90% विधायक त्याला पक्षातून बाहेर काढतात. आणि त्यामुळे हे उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व इतकं मोठं आहे की स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांचे 44 आमदारांनी त्यांना त्यांच्या पक्षातनं बाहेर काढलं. आणि हे अपयश कुठेतरी झाकण्याकरता अशा प्रकारचे वक्तव्य ते करीत आहेत. उद्धव ठाकरेंनी असं पण सांगितलं की अजित पवार आणि भाजपची नुरा कुस्ती सुरू आहे. काय सांगणार? मग त्यांचं आणि काँग्रेसचं काय सुरू आहे? त्यांचं आणि काँग्रेसचं त्यांनी युती का नाही केली? महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवली, तिघे एकत्र आले, एकत्र येऊन सुद्धा 50चा आकडा त्यांना गाठता आला नाही. आणि त्यामुळे आता एकत्र का नाही आले? काँग्रेसने यांना बाहेर काढलं महाविकास आघाडीमधून. काँग्रेसने ठराव केला की आमच्या बरोबर हे नको, दोघेही नको आमच्या बरोबर, आम्ही स्वबळावरती निवडणूक लढू, असं काँग्रेसने ठरवलं. यांना महाविकास आघाडीमधनं काँग्रेसने बाहेर काढलं. त्याच्यावरती काहीतरी उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण द्यावं अशी माझी त्यांना विनंती आहे. भाजप मराठी माणसाला हिंदू मानत नाही, पण मुंबईच्या महापौर मराठीच होणार, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय आजच्या मुलाखतीत. भाजप कोणाला काय मानतं याची सर्टिफिकेट आम्हाला उद्धव ठाकरेंकडनं घेण्याची आवश्यकता नाही. आणि त्यामुळे मुंबई शहराचा महापौर हा हिंदूच होणार, मुंबई शहराचा महापौर हा मराठीच होणार, हे आम्ही पहिल्यांदाच सांगितलंय. पण उद्धव ठाकरेंना एका खानाला मुंबईचा महापौर करायचा आहे आणि म्हणून उमर खालिद बद्दल सहानुभूती व्यक्त करताना ते दिसत आहेत, म्हणून राशीद मामूला पक्षात घेताना ते दिसत आहेत, आणि म्हणून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना आलिंगन घालताना ते दिसत आहेत, किंवा बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमनच्या मर्सी पिटिशनवरती ज्यांनी सही केली अशा प्रकारच्या लोकांना त्यांनी आपल्या महाविकास आघाडीमध्ये सहभागी करून त्या ठिकाणी ते मुख्यमंत्री झालेले होते. बिनविरोध निवडणुकावर राज ठाकरे यांनी असं म्हटलंय की धमक्या देऊन उमेदवारी मागे घ्यायला भाजपवाले लावतात. असं आहे की माझा हा त्यांना प्रश्न आहे, विरोधकांना प्रश्न आहे की ज्या ठिकाणी 44 ठिकाणी बिनविरोध महायुतीचे उमेदवार निवडून आले त्या ठिकाणी यांनी उमेदवार का नाही टाकले? यांनी त्या ठिकाणी उमेदवार का नाही टाकले? आणि त्या ठिकाणी असणाऱ्या अपक्ष उमेदवारांनी मागे का घेतलं? आणि त्यामुळे मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या प्रकारे काम केलं आहे, मोठ्या प्रमाणावरती जनताही प्रभावित झाली आहे आणि विरोधी पक्षातले कार्यकर्तेही प्रभावित झाले आहेत. आणि त्यामुळे काही ठिकाणी समोर उभं करायला यांना उमेदवारी सापडलेले नाहीयेत. ही वस्तुस्थिती आणि ही सत्य परिस्थिती आहे. सर, तुम्हाला काय वाटतं मुंबई महानगरपालिकामध्ये तुम्ही बरेच ठिकाणी जाऊन आले, सभे पण घेत आहेत, किती जागा भाजपची येऊ शकतात, महायुतीची येणार? 150 पेक्षा जास्त जागा घेऊन महायुती मुंबईची महानगरपालिका जिंकेल. मुंबईकरांचा आपला महापौर, महायुतीचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होईल. मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्यासाठी आणि ज्या वेळेला मुंबई शहराचा विकास होतोय त्यावेळेला मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनाने मुंबईकरांनी हा संकल्प केलेला आहे. ठाकरे बंधू सोबत 2 युवराज पण मैदानात उतरले, त्यांच्या काय होणार आहे? हे बघा, मैदानामध्ये ज्यांना उतरायचं आहे ते उतरू शकतात. सगळ्यांना अधिकार आहे मैदानात उतरायचा, आपलं म्हणणं मांडायचा, आपले विचार जनतेच्या समोर ठेवायचा, हा सर्वांना अधिकार आहे. सर्व ते करतायत. पण शेवटी निर्णय तर मुंबईकर घेणार आहे ना. त्यामुळे मुंबईकर काय निर्णय घेतो हे तुम्हाला 16 तारखेला दिसेल. या 15 तारखेला या मुंबई शहरामध्ये भगवं वादळ आलेलं आपल्याला दिसेल. ठाकरे बंधूंची किती जागा येऊ शकतात? त्यांच्या किती जागा येणार याची मला चिंता काय करायची आवश्यकता आहे? आमच्या 150 पेक्षा जास्त जागा येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.